नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे. लोकसभेला 48 पैकी केवळ 2 जागाच आम्हाला मिळाल्या असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आम्हाला मिळालेल्या 4 जागांपैकी एका जागेवर महादेव जानकर हे लढले, तर आमच्या एका जागेवर शिंदे गटातून आलेल्या आढळरावांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे आमच्या 2 जागांपैकी एक जागा जिंकली आणि एकावर आम्ही पराभूत झालो असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तर 400 पारच्या घोषणेमुळे आम्हाला फटका बसल्याचं वक्तव्य पुन्हा एकदा छगन भुजबळांनी केलंय. तो में हमको कितनी सीटें दी गई? 4, और 4 में जो है 2 सीट जो है वो तो जो शिरूर जो है वो शिंदे साहब का आदमी उधर के, और वो बाकी दूसरा क्या है वो परभनी, वो भी उन्होंने कहा कि एक धनगर समाज को देना चाहिए जानकर। तो हमारे पहले में आए 2 सीट, एक रायगढ़, दूसरी बाराबंकी। एक जगह हम जीत गए, एक जगह हम हार गए। हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हुआ? हमको तो 2 ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए। दूसरी बात ये मानता हूँ कि थोड़ी सी जो है पीछे हट हुई है, मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है। जैसे यूपी, कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी, मगर आ गई। तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार गट ये है, ये कहना मैं वाजिब नहीं समजता। म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये, त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे, काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे. पण आता मीच काय म्हणतो, मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले, बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 400 पार हे म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला. त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते. ते तुम्हाला कल्पना